महाराष्ट्राच्या बाहेर तो जामनगरमध्ये ऑलरेडी आहे, पण आपण जर केला नाही तो आंध्रला जाईल, तो पुन्हा गुजरातला जाईल. ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहील. कारण या देशाला क्रूड ऑइलमध्ये आणि त्याच्यावरच्या पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये स्वयंपूर्णता आणायची आहे. जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत, समजून घ्या. आता अमेरिकेतला देशाचं नेतृत्व सुद्धा बदललेलं आहे. जगात युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशाला जर स्वयंपूर्ण करायचं असेल क्रूड ऑइल सगळ्या पेट्रोलियम प्रोडक्ट वरती, तर देशाला हा प्रकल्प करावाच लागेल. तो आम्ही नाही केला तर या कुठल्या तरी राज्यात तो होणार आणि मग आपण बोलत राहू की प्रकल्प बाहेर गेला म्हणून. त्यामुळे येणारा प्रकल्प घालवायचा आणि गेलेल्या प्रकल्पाबद्दल नंतर बोंबाम करणे विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही. आम्हाला प्रकल्प हवाय, आम्हाला रोजगार हवाय. आम्ही खासदार दिले, आम्ही आमदार दिले, तुम्ही आम्हाला रोजगार द्या, हीच आमची मागणी आहे. कोणीही पाठिंबा काढलेला नाही. हा प्रकल्प होऊ शकतो. देशाला गरज आहे. ज्यांच्याकडे क्रूड ऑइल त्यांना सुद्धा गरज आहे आणि त्यांना एका मोठ्या बंदराची गरज आहे. जे बंदर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला किनारा लाभलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना या प्रकल्पाची आणि या सगळ्या गोष्टीची गरज आहे. देशाला गरज आहे. 2% GDP वाढवेल. देशाला GDPची पण गरज आहे. देशातल्या पोरांना रोजगाराची गरज आहे. समजून घ्या. सर्वे अपि सुखी न संतु सर्वे संतु निरामया. सगळ्या लोकांना सुखी करण्याची ताकद या प्रकल्पात आहे. राहिला प्रश्न पर्यावरणाचा, राहिला प्रश्न जमिनीचा, राहिला प्रश्न ज्यांना हवा आहे त्यांना होणार, तर तीच माणसं आले. पर्यावरणाची काळजी घेऊ शकतात त्याची पण सांगणारी मंडळी आहे. त्यामुळे आता आम्हाला रोजगार दाखवा आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं जा, हे आम्ही आमच्याच सरकारला सांगणार.